दुसरा शास्त्रपाठ गलती 3:1-9, पहिला शास्त्रपाठ मत्तई 16:13-20, दुसरा शास्त्रपाठ गलती 3:1-9. या दोन्ही शास्त्रपाठाकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात. नव्या करारातून मत्तईकृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय 13-20. येशू हा ख्रिस्त असल्याचे पेत्राने दिलेली कबुली. नंतर फिलिपाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारे योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेष्टातील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्रा आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना निक्षून सांगितले की मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका. अध्याय 3 1-9 वचन. मनुष्याचा स्वीकार देव श्रद्धेवर करील, नियमशास्त्रावर नाही. अनिर्बुंदी गलतीकारांनो, वजस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्ताला ज्या तुमच्या डोळ्यापुढे वन्नर करून ठेवले होते, तुम्हास कोणी भुरळ घातले आहे? तुम्हाला नियमशास्त्रातील कर्माने आत्मा मिळाला किंवा विश्वासाच्या वार्तेने मिळा, इतकाच तुमच्यापासून समजून घ्यायचे आहे. तुम्ही इतके निर्बुंद आहात काय? तुम्ही आरंभाने प्रारंभ केल्यावर आता देहाने पूर्ण होतात काय? तुम्ही इतके दुःख सोशिले ती व्यर्थ काय? याला व्यर्थ म्हणावे कसे? जो तुम्हास आत्मा पुरवितो, तुम्हामध्ये अद्भुत करीतो, तो नियमशास्त्रातील कर्मांनी किंवा विश्वासाच्या वार्तेने करीतो. अब्रामाची गोष्ट घ्या. त्याने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे मोजण्यात आले. यावरून तुम्ही समजून घ्या की जे विश्वासाचे तेच अब्रामाचे पुत्र आहेत. देव विदेशी लोकांस विश्वासाने नीतिमान ठरविणारे या पूर्ण ज्ञानामुळे धर्मशास्त्राने अब्रामाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली, ती अशी की तुझ्यातून सर्व राष्ट्रांनी आशीर्वाद मिळेल. म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वासू अब्रामासहित आशीर्वादित मिळतो. देवाच्या वचनाकडे लक्ष लावूयात. वाचलेल्या दोन्ही शास्त्रपाठाकडे आपण लक्ष लावणार आहोत. मत्तईकृत शुभवर्तमान 16वा अध्याय आणि गलतीकारास पत्र 3रा अध्याय या दोन्ही शास्त्रपाठाकडे लक्ष लावत आहोत. आजच्या संदेशाचं असणारं शीर्षक आहे ख्रिस्ताच्या मंडळीची सत्यता. ख्रिस्ताच्या मंडळीची सत्यता. पवित्र शास्त्र मंडळीविषयी बरंच काही लिहितं, परंतु अनेक वेळेस ख्रिस्ती जीवनामध्ये आणि मंडळीच्या इतिहासामध्ये सैतानाने अप्रत्यक्षरित्या काही गोष्टी पेरायला सुरुवात केल्या आणि कळत नकळत मंडळीचा असणारा अर्थ बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि काहींना असं वाटू लागलं की हे म्हणजेच मंडळी आहे आणि त्याकडे आधी लक्ष लावायला पाहिजे की मंडळी म्हणजे काय नाही आणि मंडळी म्हणजे काय आहे याकडे पाहणार आहोत. आणि त्यानंतर वाचलेल्या शास्त्रपाठामध्ये मत्तईकृत शुभवर्तमान 16वा अध्याय याच्या 18व्या वचनावरती आम्ही मनन करणार आहोत की स्वतः प्रभू येशू ख्रिस्त जो मंडळीसाठी ज्याने आपलं रक्त सांडलं, तो प्रभू येशू ख्रिस्त मंडळीविषयी काय म्हणतो त्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जग आणि जगातल्या संस्था याच्यापेक्षा ख्रिस्ताची मंडळी ही निराळी आहे. जगामध्ये जर आम्ही गेलो तर आम्ही ज्यावेळेस मंडळी म्हणतो त्यावेळेस जग मंडळी म्हटल्यानंतर पुल्लिंगी वापरण्याचा असणारा त्यांचा मनोदय आणि घाट असतो. अनेक वेळेस ते मंडळ म्हणून उल्लेख करतात, परंतु ख्रिस्ताची मंडळी आहे. एवढंच नव्हे, मंडळी ही काही क्लब नाहीये. क्लबमध्ये आणि मंडळीमध्ये खूप फरक आहे. कारण की क्लबमध्ये पण लोक फी देऊन क्लबचे मेंबर होतात, चर्चकडे पण चर्च फंड किंवा सभासद फी असते, परंतु त्याच्यामध्ये फरक आहे. ज्यावेळेस चर्चची सभासद फी दिली जाते त्यावेळेस त्या सभासद फी वरती आम्ही अधिकार सांगू शकत नाही. परंतु बाहेरच्या जीवनामध्ये क्लबला ज्यावेळेस त्यांचं रजिस्ट्रेशन फी दिली जाते त्यावेळेस त्यांना त्या असणाऱ्या रजिस्ट्रेशन फीच्या अगेन्स्ट त्यांना त्या ठिकाणी काही अधिकार दिलेले आहेत, त्यांना त्या ठिकाणी काही सन्मानाच्या गोष्टी आहेत
आणि त्याप्रमाणे ते करायचं असतं. परंतु क्लब वेगळा आहे आणि मंडळी वेगळी आहे. त्याचप्रमाणे मंडळी जी आहे ही काही सामाजिक संस्था नाहीये. सामाजिक संस्था आणि मंडळीमध्ये फरक आहे. सामाजिक संस्था सामाजिक अपलिफ्टमेंट किंवा समाजाचं चांगलं आणि भलं व्हावं म्हणून सामाजिक संस्था काम करत असताना दिसतात. परंतु मंडळी जी आहे ही आत्मिक उन्नती व्हावी, ख्रिस्ताच्या शिष्यांचं ख्रिस्तामध्ये प्रौढत्व प्राप्त करावं, त्यांना शिष्यत्वामध्ये वाढवावं म्हणून मंडळीची सेवा आहे. आणि मंडळीच्या सेवेची सुरुवात होते ती येथून की मनुष्य वधस्तंभाच्या पायथ्याच्या जवळ आणणं आणि वधस्तंभाच्या पायथ्याच्या जवळ आणल्यानंतर तो प्रभू येशू ख्रिस्ताचा कसा स्वीकार करेल याकडे लक्ष लावणं ती मंडळीच्या सेवेची सुरुवात आहे. आणि मत्तई 28:19-20 मध्ये म्हटल्याप्रमाणे की तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. शिष्य करणं ही मंडळीला पवित्र आत्म्याच्या द्वारे दिलेली ही दुसरी सेवा आहे. पहिली लोकांना ख्रिस्ताकडे आणणं आणि दुसरी त्यांना ख्रिस्तामध्ये वाढवणं. त्याच्यामुळं सामाजिक अफलिप्लेट जे आहे किंवा सामाजिक सेवा ज्या आहेत त्या माणसाच्या भौतिक जीवनासाठी काम करतात. मंडळी जी आहे ते माणसाच्या आत्मिक जीवनावर ते काम करते. म्हणूनच येशू ख्रिस्त मत्तई शुभवर्तमानाच्या 6व्या अध्यायामध्ये म्हणतो तुम्ही त्याचे नीतिमत्व आणि धार्मिकता मिळवण्याची खटपट करा म्हणजे याबरोबर तुम्हाला याही सर्व गोष्टी भेटतील. मंडळीचा असणारा दृष्टिकोन आणि सामाजिक कार्याचा दृष्टिकोन याच्यामध्ये फरक आहे. तिसरी महत्वाची गोष्ट मंडळी म्हणजे पतसंस्था नव्हे. पतसंस्थेमध्ये ज्या गोष्टी होतात मंडळीमध्ये गोष्टी घडू शकत नाहीत. पतसंस्थेमध्ये कुणीतरी डायरेक्टर आणि अवतीभोवतीच्या असणारे इम्प्रेसिव्ह लीडर त्या पतसंस्थेसाठी ते आपली सेवा आणि आपला असणारा दबदबा कायम राखण्याचा प्रयत्न करतात. परंतु मंडळीमध्ये देवाचा आत्मा, प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य, त्याचप्रमाणे देवाचं मार्गदर्शन, देवाच्या वचनाची असणारी अथॉरिटी या मंडळीची उन्नती आणि वाढ होत असते. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस हा फरक आहे. परंतु आम्ही ज्यावेळेस बायबलमध्ये वाचतो त्यावेळेस ख्रिस्त मंडळीला पवित्र आत्म्याच्या द्वारे संत पावलाला म्हणतो तू लिही मंडळी काय आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी मंडळी काय याविषयी लिहिलेलं आहे. आणि त्यातली सर्वात पहिली महत्वाची गोष्ट आहे मंडळी हे ख्रिस्ताचं शरीर आहे. म्हणून संत पाऊल ज्या दिवशी छळ करण्यासाठी दमास्कसच्या वाट्यावरून चालला होता त्याचा आणि पुनरुत्थित ख्रिस्ताचं ज्यावेळेस एन्काउंटर झालं त्यावेळेस त्याने विचारलं प्रभू तू कोण आहेस. आणि येशू म्हणाला ज्याचा तू छळ करत आहेस तोच मी आहे. ख्रिस्ताच्या मंडळीचा छळ संत पाऊल करत होता. तो म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त ते म्हणतो. आणि त्या पाऊलाला समजतं की हा काय म्हणत आहे कारण की पाऊलाला जुन्या कराराची बॅकग्राऊंड माहित आहे की ज्यावेळेस तो म्हणतो ज्याचा तू छळ करतायस तोच मी आहे. आणि जेव्हा आम्हाला या गोष्टी समजतात त्याविषयी संत पाऊल करितिकरास मंडळी म्हणतो मंडळी ही ख्रिस्ताचं शरीर आहे आणि ह्या शरीरामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या आपल्या अंगाचं असणाऱ्या गोष्टी त्यांना करणं भाग आहे. आणि ज्या वेळेस शरीर ख्रिस्ताचं आहे त्यावेळेस शरीर ख्रिस्त हा मंडळीचं मस्तक आहे. आणि तो मंडळीचं मस्तक असल्यामुळं मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधिकारामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या योजनेमध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या दृष्टांतामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताने लावून दिलेल्या नियमांमध्ये त्यामध्ये मंडळी चालणं आणि चालवणं गरजेचं आहे. म्हणून तिला शरीर म्हटलेलं आहे. दुसरी उपमा दिलेली आहे मंडळी द्राक्षलता आहे. तो माझा बाप माळी आहे व मी द्राक्ष वेल आहे आणि तुम्ही सगळे फाटे आहात. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जे रोवलेले आहेत जे एकत्र आहेत ते ख्रिस्तामध्ये असणारे लोकांचा समुदाय म्हणजे मंडळी आहे. एवढंच नव्हे मंडळी म्हणजे काय एक चांगला असणारं उदाहरण तो देतो. मंडळी म्हणजे ख्रिस्ताची वधू आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची वधू म्हणजे काय तर विश्वासणाऱ्यांचा समुदाय आहे. चर्च म्हणजे बिल्डिंग नव्हे, चर्च म्हणजे विश्वासणाऱ्यांचा समुदाय आहे. आम्ही ज्या ठिकाणी उपासनेला येतो हे उपासना गृह आहे, हे चर्च नव्हे. हे उपासना गृहामध्ये किंवा देवळामध्ये मंदिरामध्ये आम्ही भक्तीला किंवा उपासनेला येतो. चर्च म्हणजे काय तर विश्वासणाऱ्यांचा समुदाय. 2 आणि 2 पेक्षा जास्त ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे लोक एकत्र येतात ती मंडळी आहे. आणि त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं वास्तव्य असणं हे फार महत्वपूर्ण आहे. जर त्या मंडळीमध्ये प्रभू येशू ख्रिस्तच नाही तर ती नामधारी मंडळी झाली, तिला मंडळी म्हणता येणार नाही. आणि म्हणून संत योहान प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये लाउदिकिया मंडळी लिहिताना असं म्हणतो पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे.
मंडळी ही आतमध्ये बसलेली आहे. मंडळी उपासना तर करत आहे, पण ज्याची उपासना करायची त्याला त्यांनी दाराच्या बाहेर ठेवलेला आहे. दाराच्या बाहेर जर ख्रिस्त असेल तर ती नामधारी मंडळी आहे. त्या मंडळीची असणारी सेवा ही जगाच्या परंपरेने आणि रूढी परंपरेने चालू लागते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही ज्या वेळेस ख्रिस्ताकडे येतो, ख्रिस्त आपल्या मंडळीला वधू म्हणतो आणि तो म्हणतो ह्या वधूला तयार करण्याची जबाबदारी पवित्र आत्म्याला त्यांनी दिलेली आहे. आणि पवित्र आत्मा मंडळीमध्ये वधूला सजवण्याचं काम करत आहे, यासाठी की ही वधू ज्या वेळेस तिच्या वराला भेटायला जाईल, केव्हा भेटायला जाईल? ज्यावेळेस मंडळीचं स्वर्गारोहण होईल, रॅप्चरचे प्रसंग घडेल. ते कधी घडेल ते केवळ पित्याला वेळ माहीत आहे, जगातील कोणालाही माहीत नाही. महिन्याभरात युट्यूबला बरेचसे मेसेजेस आहेत, हे आहेत की यदा कदाचित 23 सप्टेंबर 2025 रोजी मंडळीचं स्वर्गारोहण होणार आहे. कारण की त्या दिवशी ट्रम्पेटचा सण होता आणि त्या दिवशी रणशिंगाचा सण होता. त्या रोष हशांना सण इस्रायल लोकांनी साजरा केला. आणि आम्हाला हे माहीत नाही येशू ख्रिस्त कुठल्या वर्षी येईल, परंतु येशू ख्रिस्त येत असताना रोष हशान सणाच्या वेळेस येईल, हे मात्र सत्यता बायबलमधून आम्हाला उघडलेली दिसते, वर्ष सांगितलेलं नाही. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, मागील महिन्याभरामध्ये बरेच असणारे संदेश आम्ही पाहतो की यदा कदाचित 23 तारखेला होईल, 23 तारीख होऊन गेली, त्या संगती बरेच कनेक्शन होते. आम्ही ज्या वेळेस पाहतो त्यावेळेस पिता पाहिल की आता मंडळी तयार झालेली आहे आणि माझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याची ही वधू आहे. पवित्र आत्मा जो मंडळीला ही विसार म्हणून दिलेला आहे किंवा एंगेजमेंट रिंग म्हणून पवित्र आत्मा मंडळी दिलेला आहे, तो तिची जडणघडण करत आहे माझ्या पुत्रासाठी. आणि ज्या वेळेस ती मंडळी ही सुरकुती विना डाग विना तयार असेल, त्यावेळेस वरती देवपिता पाहिल की आता माझ्या पुत्राला म्हटलं पाहिजे तू जा आणि तुझ्या वधूला तू सामोरे जा, तिला घेऊन ये. आणि त्यावेळेस हे घडेल. हे सगळी घटना जी आहे यहुदी लोकांच्या विवाहात पण अशीच घटना घडते. ज्या वेळेस मुलगा आपल्या सुनेला आणायला तयार होतो त्यावेळेस घरचा वडील म्हणतो की आता आपण जाऊन आपल्या सुनेला घेऊन येऊ, तुझ्या पत्नीला घेऊन येऊ. त्याप्रमाणे पिता म्हणेल आता तुझी वेळ झाली, तू आता तिला घेऊन येऊ शकतो. कारण येशू ख्रिस्त जाताना म्हणला मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो. माझ्या पित्याच्या घरात पुष्कळ जागा आहेत, नसत्या तर मी तुम्हाला सांगितल्या असत्या. आणि जोपर्यंत इकडं यहुदी मुलगा आपल्या पत्नीसाठी घर नीटनेटकं तयार करत नाही, तोपर्यंत त्याचा वडील त्याला म्हणत नाही की चल आपण जाऊन तिला घेऊन येऊ. आणि जोपर्यंत आमच्यासाठी एक सुंदर घर स्वर्गामध्ये तयार केलं जाणार नाही मंडळीसाठी, तोपर्यंत ख्रिस्त अंतराळामध्ये आम्हाला घ्यायला येणार नाही. परंतु तोपर्यंत ही वधू या ठिकाणी या जगामध्ये आहे आणि ही वधू निष्कलंक सुरकुती विनय ठेवणं ही आमच्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांची जबाबदारी आहे. कारण की विश्वासणारा हा वधू आहे आणि त्याच वेळेस तो ब्युटी पार्लर करणारा मनुष्य किंवा स्त्री देखील आहे. कारण की मंडळीला चांगलं स्वरूप ठेवण्याची जबाबदारी देवाचं वचन आणि पवित्र आत्म्याची कार्याशिवाय होऊ शकत नाही. आणि म्हणून ही वधू ख्रिस्ताची आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर मत्तई शुभवर्तमानाच्या 16व्या अध्यायाच्या 18व्या वचनामध्ये त्याने ख्रिस्ताच्या मंडळीची स्वतःची वधू कशी असावी याविषयी तो असं म्हणतो. वास्तविक त्याने विचारलं मला लोक कोण म्हणून म्हणतात? आणि मग शिष्यांनी उत्तर दिलं, कोण म्हणतं तू एलिया आहेस, कोण म्हणतं इर्माया आहेत, कोण म्हणतं संदेष्ट्यापैकी एक आहेत. आणि त्या उत्तर ऐकल्यानंतर येशू ख्रिस्त म्हणतो पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? आज जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र जो मंडळीसाठी वधस्तंभावर मरण पावला, ज्याला पुरण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी देवाने ज्याला पुनरुत्थित केलं आणि जो स्वर्गामध्ये 40 दिवस दर्शन दिल्यानंतर स्वर्गात घेतला गेला, हा पुनरुत्थित गौरवी ख्रिस्ताने जर आज आम्हाला प्रश्न विचारला पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता, त्यावेळेस आमचं उत्तर काय असेल? आम्ही दुसऱ्याच्या साक्षीवरती आमचं आत्मिक जीवन जगू शकत नाही. कारण की देवाला आमचा आत्मिक लेखाजोखा माहीत आहे.
देवाच्या समोर आमच्या आत्मिक गोष्टी व्यवस्थित रचून मांडलेल्या आहेत. आम्हाला माहीत नाहीत तेवढ्या माहीत आहेत. आणि देव आपल्या असणाऱ्या लेखाजोखामध्ये कधी कमी जास्त आणि पार्शालिटी करत नाही. माझं मलाच लिहिल, ह्याचं ह्यालाच लिहिल, त्याचं त्यालाच लिहिल, त्याचं त्यालाच लिहिल, ज्याचं त्याचं ज्याचं त्याचं ज्याचं त्याला लिहिल. आणि म्हणून शास्त्र म्हणतो ख्रिस्त येशूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस येतो त्यावेळेस तुम्ही मला कोण म्हणून म्हणता. आज हा पुनरुत्थित ख्रिस्त जर आपल्याला वैयक्तिक येऊन म्हणाला तू मला कोण म्हणून म्हणतोस, तर माझं उत्तर काय असेल? माझं उत्तर हे असेल का, तू मिशनऱ्यांचा देव आहे, तू स्टटन साहेबाचा देव आहेस, तू माझ्या 4 पिढ्यांचा देव आहेस, तू माझ्या पूर्वजांचा देव आहेस, तू ह्या पालकाचा देव आहेस, तू त्या पालकाचा देव आहेस, तू ह्या चर्चचा देव आहेस, तू त्या चर्चचा देव आहेस, तू ह्या संस्थेचा देव आहेस, तू ह्या कमिटीचा देव आहेस, तू ह्या 4 लोकांचा देव आहेस. माझं वैयक्तिक उत्तर काय असेल? माझ्यासाठी ख्रिस्त काय आहे? आणि येशूने प्रश्न विचारला. आणि प्रिय बंधू भगिनींनो, येशू प्रश्न विचारतच जातो. त्या प्रश्नाची उत्तर आमच्याकडे असायला पाहिजेत. कारण योहानकृत शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायामध्ये येशूचे जेवढे प्रेषित आहेत त्या प्रेषितांनी येशूला जे ओळखलं ते त्यांनी दुसऱ्याला सांगितलं. आणि संत पेत्राने उत्तर दिलं, शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. त्याने एका वाक्यामध्ये एका दमामध्ये उत्तर दिलं, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. आणि येशूने त्याला म्हटले, शिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने तुला हे प्रगट केलेलं आहे. आम्हाला जो ख्रिस्त माहित आहे, आम्हाला जो येशू माहित आहे, तो आम्हाला कोणता येशू माहित आहे? स्वर्गाने प्रगट केलेला, देवाच्या वचनाने प्रगट केलेला, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार पवित्र शास्त्र आधारित ख्रिस्त आम्हाला माहित आहे. का आमचा ख्रिस्त हा आमच्या विचाराचा ख्रिस्त आहे? आमचा ख्रिस्त आमच्या भावनेचा ख्रिस्त आहे का? आमचा ख्रिस्त आमच्या रूढी आणि परंपरेचा ख्रिस्त आहे का? देवाला रूढी, परंपरा, मन, विचार, बुद्धी, चातुर्य या ख्रिस्ताला ख्रिस्त स्वतः ओळखत नाही. पवित्र शास्त्र आधारित ख्रिस्त आणि देवाने प्रगट केलेला ख्रिस्त माहित असणं फार गरजेचं आहे. म्हणून ख्रिस्ती जीवन जे आहे हे देवासंगती वैयक्तिक नातं आहे, वडिलोपार्जित नातं नव्हे. माहिती ना वडिलोपार्जित? माझे आजोबा ख्रिस्ती होते, पंजोबा ख्रिस्ती होते, आजोबा ख्रिस्ती होते, माझे वडील ख्रिस्ती होते म्हणून मी ख्रिस्ती आहे, असं कुणीही ख्रिस्ती होत नाही. माझं आणि देवाचं वैयक्तिक नातं. म्हणून एक देवाचा सेवक म्हणतो, देवाला नातवंड नाही, देवाला मुलं आहेत. कारण योहान 1:12 मध्ये म्हटलेला, जितक्यांनी त्याच्यावर स्वीकार केला तितक्यांना त्यांनी देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. जॉयस मरे एके ठिकाणी म्हणताना म्हणाल्या की जर समजा एखादं बाळ गॅरेजमध्ये जन्माला आलं तर त्याला मोटार कार म्हणता येणार नाही. त्याप्रमाणे एखादं बाळ एखाद्या ख्रिस्ती कुटुंबात जन्माला आलं म्हणून त्याला खरा ख्रिस्ती किंवा ख्रिस्ती म्हणता येणार नाही. मुळात खरा ख्रिस्ती आणि खोटा ख्रिस्ती नाही, केवळ ख्रिस्तीच आहे, त्याला ख्रिस्ती म्हणता येणार नाही. हा तो नामधारी ख्रिस्ती असू शकतो. तो म्हणतो स्वर्गातून तुला प्रगट केल्याशिवाय तू पेत्रा तुला हे समजलं नाही, शिमोना तुला हे समजलं नाही. कारण की तू जे सत्य मांडलेलं आहेस हे सत्य देवाने प्रगट केल्याशिवाय येणार नाही. देवाचा पुत्र देवाने जगाला प्रगट केल्याशिवाय जगाला तो माहीत झालाच नाही. म्हणून आज यहुदी लोक जुन्या करारातल्या साखळदंडाने राज्य करणाऱ्या ख्रिस्ताकडे पाहत आहेत. आजही त्यांना मशिया प्रभू येशू ख्रिस्तामध्ये दिसत नाही. परंतु एक वेळ येईल ते या ख्रिस्त म्हटलेल्या मशियाला हाक मारतील आणि ते कबूल करतील की हाच तो मशिया आहे. आणि आता ते होण्यासाठी जास्त काळ राहिलेला नाही. महासंकटाच्या मध्यावरती आल्यानंतर ते घटेल. मंडळीचं स्वर्गारोहण होईल, महासंकटाच्या काळाची सुरुवात होईल, पूर्वार्ध संपला, उत्तरार्धात आलं की मग ह्यांना असणारा तो खोटा ख्रिस्त ह्यांच्या संगती दगाबाजी करेल. आणि दगाबाजी करून ते म्हणतील, अरे जो देव यहोवा देव, त्याला हाक मारतील आणि त्यावेळेस ख्रिस्त त्यांच्या बाजूने लढण्यासाठी उतरेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो,
देवाने ख्रिस्ताला प्रगट केल्याशिवाय आम्हाला दिसणार नाही. म्हणून संत योहानकृत शुभवर्तमानाच्या 20व्या अध्यायाच्या 30व्या आणि 31व्या वचनामध्ये म्हणतो, हे पुस्तक यासाठी लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, यावर तुम्ही विश्वास ठेवावा. आमचा विश्वास देवाच्या वचनावरती असणारा विश्वास असायला पाहिजे. आमच्या बुद्धिचातुर्यावरती आणि भावनेवरचा विश्वास नसावा. आणि म्हणून तो या ठिकाणी आल्यानंतर मत्तईकृत शुभवर्तमानामध्ये तो ह्या पेत्राला म्हणतो, धन्य तो म्हणतो, शिमोन बारीयोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने तुला प्रगट केले. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस. तू कोण आहेस? पेत्र आहेस. पेत्र म्हणजे काय? ग्रीक शब्द आहे पेत्राचा पेट्रॉस, आणि पेट्रॉसचा अर्थ आहे स्टोन, दगड. जर आपल्याला कोणी दगड म्हटलं तर म्हणून वाईट वाटून घेऊ नका मुलांनो, याचा अर्थ मी पेत्र आहे. परंतु पेत्रासारखी कृत्य पण आम्ही करायला शिकायला पाहिजे. नुसतं पेत्र नाव असून आणि पेत्राचा मान घेऊन काही होणार नाही. आम्ही पेत्राची कृत्य करायला शिकायला हवं. पेत्र म्हणजे दगड. पेट्रॉस या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे दगड. तो म्हणतो तू दगड आहेस, परंतु मी तुझा उपयोग करून घेणार आहे, कारण मी तुला ऑलरेडी सांगितलं आहे तू माझ्या मागे म्हणजे मी तुला माणसं धरणारा करेल. आणि पेत्राने खूप माणसं धरली हो. पहिल्याच संदेशात 3000 त्याच्या जाळ्यात माणसं आली, आणि तो माणसं धरतच गेला. आणि म्हणून तो म्हणतोय तू पेत्र आहेस म्हणजे तू खडक आहेस. आम्ही ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस तो पेत्राला खडक म्हणतो, पेत्राला दगड म्हणतो. आणि दुसरा शब्द पेट्रॉस याचा आहे की त्या मूळ खडकातून तुटलेला एक भाग आहे, लहान घटक आहे. पेत्राला म्हणतो, पेत्रा तू दगड आहेस, तू पेट्रॉस आहेस. आणि येशू ख्रिस्त पुढचं वाक्य म्हणतो, आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचील. ग्रीक भाषेमध्ये हा खडक जो लिहिलेला आहे तो खडक आहे पेट्रा. सध्या जॉर्डन मध्ये एक ठिकाण आहे, त्या ठिकाणाचं नाव पेट्रा आहे. माहिती आहे का अनेकांना? ते पेट्रा जे आहे ना, हे पेट्रा उत्खननामध्ये अख्खं गाव भेटलेलं आहे. आणि हे जे पेट्रा आहे, पेट्रा ह्याला नाव यासाठीच भेटलेलं आहे, ग्रीक शब्द आहे पेट्रा, यासाठी भेटलेला आहे कारण की ज्याप्रमाणे आपल्याकडं अजंठा आणि वेरूळमध्ये खडकांमध्ये लेण्या खोंडलेल्या आहेत, त्याप्रमाणे हे असणारं पेट्रा गाव जे आहे ना, हे सगळंची सगळं उत्खननात भेटलेलं गाव हे डोंगरामध्ये किंवा खडकामध्ये खोदलेलं आहे. घरं त्याच्यामध्येच आहे, आणि म्हणून त्याला नाव आहे पेट्रा. पेट्रा म्हणजे खडक. आणि ख्रिस्ताशिवाय दुसरा खडक असू शकत नाही, कारण की ज्यावेळेस तो पेट्रा शब्द येशू ख्रिस्त वापरतो या खडकावर, म्हणजे तो पेत्रावर म्हणत नाही. तो कोणत्या खडकावर म्हणतो? कारण की त्या ठिकाणी वापरलेली शब्द रचना, हा जो पेट्रा ग्रीक शब्द आहे तो स्त्रीलिंगी ग्रीक शब्द आहे. त्याच्याकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस त्याचा अर्थ आहे एक मोठा डोंगर, एक मोठा खडक. आणि त्याच वेळेस तो असं म्हणतो की ते जे आहे ते हे आहे पेत्रा, की ते फाउंडेशन स्टोन आहे. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो त्यावेळेस आल्यानंतर कोरिन्थीकरास पहिले पत्र 10वा अध्याय 14 वचन, इफिसकरास पत्र 2रा अध्याय 10वं वचन हे आम्हाला शिकवतं प्रभू येशू ख्रिस्त मंडळीची कोनशिला आहे. तो पहिला मंडळीचा दगड आहे. त्या दगडावरती मंडळीची रचना केली जात आहे. ज्यावेळेस मंडळीला इमारत म्हणून पाहिलं जातं त्यावेळेस मंडळी त्या ख्रिस्त म्हटलेल्या कोनशिलेवरती उभे राहणारे आहे. आणि त्या ठिकाणी तसं म्हटलंय, ख्रिस्त कोनशिला आहे आणि सर्व प्रेषित मंडळीचा पाया आहेत. प्रेषित मंडळीचा पाया आहेत. आणि संत पेत्र त्याच्या पत्रामध्ये म्हणतो, आम्ही सगळे जिवंत धोंडे आहोत जे तारण पावलेले आहेत, ते देवाचं मंदिर उभा करण्याचं काम करत आहेत. आणि हा एक एक दगड त्याच्यामध्ये देव रचत चाललेला आहे. आणि जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन अंतराळामध्ये मंडळीला घेण्यासाठी होणार नाही तोपर्यंत ही इमारत अशाच एक एक जिवंत दगडाच्या द्वारे रचली जाणार आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त तो खडक आहे. आणि त्या खडकाचं असणारं स्पष्टीकरण ह्या असणाऱ्या संत पेत्राला देवाच्या आत्म्याने देवाने स्वतः त्याला केलं. आणि तो म्हणतो, या खडकावर तू जे वाक्य वापरलेलं आहेस त्या खडकावर मी आपली मंडळी रचीन. आम्ही ज्यावेळेस जुन्या करारामध्ये येतो, जुन्या करारामध्ये आल्यानंतर सर्व समर्थ यहोवा देव
पित्याला खडक म्हणून संबोधलेलं आहे. अनुवादाचं पुस्तक 32वा अध्याय 4 वचन, अनुवादाचं पुस्तक 32वा अध्याय 15 वचन, दुसरे शमूएलाचे पुस्तक 22वा अध्याय 2 आणि 3 वचन, स्तोत्र संहिता 18:2 या ठिकाणी आम्हाला सर्वसमर्थ देवाला खडक म्हणून संबोधलेलं आम्हाला वाचण्यात येतं आणि त्याचं स्पष्टीकरण भेटतं. यहुदी लोकांच्या दृष्टिकोनातून खडक म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी उगम आहे, ज्या ठिकाणी जीवनाचा उगम आहे, आणि जीवनाच्या उगमाविषयी मग आम्हाला वाचायला भेटतं निर्गमाचं पुस्तक 17वा अध्याय 6वं वचन, गणनाचं पुस्तक 20वा अध्याय 8वं वचन, यशाचं पुस्तक 48वा अध्याय 21 वचन. या ठिकाणी आम्हाला ही सर्व वचन ही सांगतात प्रभू येशू ख्रिस्त हा तो खडक आहे की ज्या खडकावरती मंडळी रचली जाणार आहे. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, मंडळी ही जी रचली जात आहे, ही मंडळी कशावर रचली जाते, तर ख्रिस्त म्हटलेल्या खडकावरती मंडळी रचली जाते. एक जागतिक 2000 सालापासून चालत असलेली ख्रिस्ती मंडळी की जी विश्वासणाऱ्यांचा समुदाय आहे. काय विश्वास आहे की येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी वधस्तंभावर मरण पावला, त्याला पुरण्यात आलं, त्याला पुनरुत्थित करण्यात आलं, त्यांनी 40 दिवस दर्शनं घेतली आणि तो स्वर्गात घेतला. त्याच्यावर विश्वास ठेवून ज्यांनी ज्यांनी पापक्षमा मिळवली ते ह्या जागतिक ख्रिस्ती मंडळीचे पेंटिकॉस्टच्या दिवसापासून मंडळीचं स्वर्गारोहण होईपर्यंत हे सगळे सभासद आहेत, ज्याला आम्ही जागतिक ख्रिस्ती मंडळी म्हणतो. सर्व मंडळ्या ज्या आहेत ह्या मंडळ्यांचा असणारी सर्व मेघ किंवा त्याचा असणारा पाया हा ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर आहे. येशूने एक दाखला सांगितला. 2 माणसांनी घर बांधायला सुरुवात केली, एक आणि वाळूवर बांधलं आणि दुसरं खडकावर बांधलं, आणि दोघांच्या जीवनामध्ये सारखेच असणारे कठीण प्रसंग आले. वाळूवरचं घर पडून गेलं, खडकावरचं घर टिकलेलं आहे. जी मंडळी ख्रिस्त म्हटलेल्या खडकावरती उभा आहे, जे जीवन ख्रिस्त म्हटलेल्या खडकावरती उभा आहे, ते जीवन हे कुठलीही प्रसंग आले की कठीण गोष्टी आल्या तर ती त्यावरती ते स्थिर राहिलेलं दिसतं आणि ते वाढताना दिसतं, कारण की मंडळी ही ख्रिस्ताची आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो, मी या खडकावर मी आपली मंडळी रचीन. मंडळी रचण्याचं काम हे ख्रिस्ताचं आहे, आमचं नव्हे. कारण की मंडळीसाठी ख्रिस्त मरण पावला, आम्ही मरण पावलेलो नव्हे. मंडळीसाठी जे आहे ह्या खडकावर ज्यावेळेस आम्ही म्हणतो त्यावेळेस मंडळी ख्रिस्ताच्या असणाऱ्या विचारसरणीवर, ख्रिस्ताच्या असणाऱ्या वचनावरती, पवित्र शास्त्रावरती, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनावरती, ख्रिस्ता मंडळीला दिलेल्यावरती, बायलॉज वरती ही मंडळी उभा राहते. मंडळी ही ट्रॅडिशन वरती उभा राहत नाही. आमच्या परंपरेमुळे आमची मंडळी चालत नाही. जर परंपरेमुळे मंडळी चालत असेल तर ही एक सामाजिक संस्था होते. चर्चच्या इतिहासामध्ये जर आम्ही पाहिलं, सुरुवातीची काही वर्ष आद्य ख्रिस्ती मंडळीपासून ज्यावेळेस आम्ही येतो, साधारणतः 300 वर्षापर्यंत मंडळी फार छळातून गेली, फार कठीण काळातून गेली. मंडळी स्वतःचा जीव वाचवत पळत होती. त्यावेळेस चर्चेस नव्हते, त्यावेळेस इमारती नव्हत्या. जिथे भेटे तिथे लोक रविवारी उपासनेला जमत होते, फार मोठी जीव घेऊन येशूची उपासना करत होते. आणि मग 312 मध्ये कॉन्स्टंटाईन बादशाह ख्रिस्ती झाला, रोमी राज्याचा, रोमी साम्राज्य बादशाह कॉन्स्टंटाईन बादशाह ख्रिस्ती झाला. आणि तेव्हापासून ख्रिस्ती धर्माला राजाश्रय भेटला. त्याची कथा आणि त्याच्या गोष्टी निराळ्या आहेत, परंतु तेव्हा राजाश्रय भेटला. आणि राजाश्रय भेटल्यानंतर मग ख्रिस्ती धर्माला तेव्हापासून किंवा ख्रिस्ती मतप्रणालीला तेव्हापासून रविवारी उपासनेची सुरुवात झाली. त्याच्या अगोदर लोक उपासनेला रविवारी पहाटे जमत होते. सूर्य उदय होण्याच्या अगोदर ते जमायचे, कारण रविवारी कोणाला सुट्टी नसायची. सगळेजण पहाटे भक्तीला यायचे. आम्हाला 9:15ची भक्ती म्हटली तरी आम्हाला 9:30ला देवाला भेटायला यायला आवडत नाही. आद्य ख्रिस्ती मंडळी प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात आणि भाकर मोडण्यात तत्पर होती. 300 वर्ष मंडळी त्यातून चालली होती. 300 वर्ष मंडळीला राजाश्रय नव्हता. 300 वर्षानंतर राजाश्रय मिळाला आणि त्या राजाश्रयानंतर मंडळीमध्ये राजा ख्रिस्ती झाला. म्हणून अनेक जण वैयक्तिक मोठी घेऊन ख्रिस्ती झाले आणि ते मंडळीमध्ये आले. ज्या वेळेस मंडळी ही जगिक होते आणि श्रीमंत होते, त्यावेळेस ती ख्रिस्ताचा मनोदय पूर्ण करताना दिसत नाही. लाउदिकिया मंडळीविषयी पुनरुत्थित ख्रिस्त म्हणतो, तुला असं वाटतं तुझ्याकडे धन आहे,
पण तू गरीब आणि कंगाल आहेस. तू माझ्याकडे ये आणि वस्त्र विकत घे तारणाचे. तू माझ्याकडे ये आणि डोळ्यामध्ये घालण्यासाठी अंजन विकत घे, म्हणजे तुला देवाच्या वचनातली गुप्त गोष्टी समजतील. तुला जी मंडळी वाटते, तुला जो देवाचं चर्च वाटतं, ते नाहीये. माझ्या दृष्टिकोनातून चर्च निराळा आहे, कारण की ख्रिस्त हा मंडळी उभारणारा आहे. कुठल्याही चर्चचा पाळक, कुठली चर्चची कमिटी, कुठलीही संस्था, कुठलीही व्यक्ती, कुठलाही गट मंडळी उभा करू शकत नाही. आणि त्यांनी जर उभा केलं तर ती पतसंस्था आणि क्लब असेल. आणि देवाला पतसंस्था आणि क्लब नकोय, देवाला ख्रिस्ताची वधू हवी आहे. आणि ती ख्रिस्ताने उभी केल्याशिवाय समजणार नाही. आणि म्हणून तो मी स्वतः ख्रिस्त इनिशिएटिव्ह घेऊन गोष्टी करतो. प्रिय बंधू भगिनींनो, अनेक वेळेस आमच्या ट्रॅडिशन ज्या आहेत, आमच्या परंपरा आहेत, ह्या आमच्या परंपरा देवाच्या वचनापेक्षा आम्ही श्रेष्ठ ठरवताना दिसतो. वर्ष आम्ही देवाच्या वचनात मग्न होतो. 2-2, 3-3 वर्ष आम्ही देवाच्या वचनामध्ये घालवतो. फार आत्मिक बनतो, फार सगळं बनतो. चर्चला इलेक्शन आलं की आम्ही सगळं जगीक बनतो. आमचा आम्ही असणारा ख्रिस्त आणि आत्मिकता आणि धार्मिकता सगळी एका गाठोड्यात मांडून गोदरेजच्या कपड्यात फेकून देतो. आणि मग म्हणतो, चला आता मी कुस्ती करायला तयार आहे. त्या आद्य ख्रिस्ती मंडळीत हेच झालं होतं. आद्य ख्रिस्ती मंडळीमध्ये फक्त काय झालं माहितीये का? बाहेरून आलं. कैसर म्हणाला, 365 दिवसापैकी एक दिवस मला द्या. त्या एका दिवशी तुम्ही तुमच्या ख्रिस्ताची उपासना नाही करायची, तुम्ही तुमच्या देवाची उपासना नाही करायची, तर तुम्ही येऊन हे म्हणायचं, हे कैसरा तुला नमन असो, आणि त्याच्या पुढे झुकायचं. आणि ख्रिस्ती विश्वासणारे म्हणाले की आम्ही कधी करणार नाही. नॉर्थ आफ्रिकेमध्ये घटना घडली. एका असणाऱ्या स्त्रीला पकडण्यात आलं. तिचं तानं बाळ तिच्याकडे होतं. तिला एका सेलमध्ये ठेवलं आणि तिचं बाळ शेजारच्या सेलमध्ये ठेवलं. आणि ते बाळ रडत होतं. त्या बाळाला दूध पाहिजे होतं आणि ते बाळ आपल्या आईच्या दुधासाठी तळमळत होतं. ह्या आईला दूध पाजण्यासाठी वेदना होत होत्या. अशा आईकडे ज्यावेळेस ती आई त्या असणाऱ्या सोल्जर्स कडे पाहते, तो सोल्जर्स म्हणतो, तू म्हण कैसर हा आजसाठी देव आहे. आणि ती म्हणते, कैसर माझा राजा आहे, प्रभू येशू ख्रिस्त मारणारा देव आहे. मग माझं बाळ देवाकडे गेलं तरी चालेल आणि मला वेदना झाल्या तरी चालतील. आम्ही एका मतासाठी ख्रिस्त विकतो काय? आमच्या ट्रॅडिशन्स आमच्या 2-2, 3-3 वर्षाच्या आत्मिक जीवनाचा नाश करत आहे. आणि पुन्हा आम्ही म्हणतो, आमचा देव दयाळू, कृपाळू, मंद क्रोध आहे, आता केलेला आहे. आणि मग म्हणायचं, हे देवा माझी क्षमा कर. काहींमध्ये तर तेही अंतकरण राहिलेलं नाही. धिटाईने केलेलं पाप धिटाईने पुढे घेऊन जाण्याची एक असणारी मगरुरी आणि ताटमानेने लोक देवाच्या समोर उभा राहतोय आणि प्रभुभोजन पुन्हा घेतो. देव आमचं प्रभू भोजनातून आम्हाला आशीर्वाद देईल का हो? कारण ख्रिस्त मंडळी उभारतो आणि आम्ही एका दिवसासाठी मंडळीचा जर नाश करत असं कठीण आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, अनेक वेळेस कम्युनिटी आम्ही एकत्र आहोत, आम्ही बेरजत बसतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, बायबलचा सिद्धांत आहे 1 + गॉड = मेजॉरिटी. नायसिन क्रीड आहे. नायसिन क्रीड रोबेनची इथं प्रार्थना झाली त्यावेळेस मी उदाहरण सांगितलं. नायसिन क्रीड आहे. आपण आपल्या चर्चेसमध्ये मतांगीकार म्हणत नाही, परंतु काही मतांगीकार जगामध्ये आहेत. त्यापैकी एक प्रेषितांचा मतांगीकार आहे आणि दुसरा नायसिन क्रीड. नायसिन शहरामध्ये लोक एकत्र जमले त्यावेळेसचं. नायसिन क्रीड कसं आलं माहिती आहे का तुम्हाला? नायसिन क्रीडची हिस्ट्री सांगतो. अलेक्झांड्रियामध्ये फार मोठं चर्च होतं. त्या चर्च जवळजवळ लोक असं म्हणतात साधारणतः 2-1 लाख लोक त्या चर्चचे सभासद त्या काळामध्ये असावेत. म्हणजे इतके लोक येत होते, पुष्कळ लोक येत होते. आणि हे सगळे लोक जे येणारे आहेत ना, हे त्या पाळक म्हणेल तसं. आणि तो पाळकाने हे शिकवायला सुरुवात केली की येशू ख्रिस्त देव नाही. येशू ख्रिस्त 100% देव नाही, की जे आज जेहोवा विटनेस शिकवतो.
आणि त्यावेळेस त्या ठिकाणी एक माणूस होता आणि त्या माणसाने त्या पाळकाला विरोध केला. सगळी कम्युनिटी एका बाजूला होती, हा एकटा माणूस एका बाजूला. त्याने विरोध केला आणि तो म्हणाला हे बरोबर नाही, हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे. आणि ते इतका वणवा तो पेटला की त्या माणसाकडे काही लोक रागाने बघू लागले, काही कठीणतेने बघू लागले. आणि शेवटी ही गोष्ट गेली ती पोप साहेबापर्यंत. पोप म्हणजे काय माहितीये का? फादर. फादर म्हणजे काय? पप्पा. आणि शास्त्र म्हणतं पित्याशिवाय तुम्हाला दुसरे वडील नाही, तुम्ही कोणाला फादर म्हणू नका. म्हणून आम्ही आपल्याकडे आल्यानंतर आपल्या स्वतःला आपण देवाचे सेवक, पाळक म्हणतो, फादर म्हणत नाही. कारण ख्रिस्त म्हणतो एकच स्वर्गात आमचा पिता आहे, जगात आमचा दुसरा कोणी पप्पा नाही. ना मोठा पप्पा ना छोटा पप्पा, पप्पानच नाही. आम्ही सगळे देवाचे सेवक आहोत. आणि मग बातमी गेली, 30 बिशप एकत्र आले. 30 बिशपला सांगितलं याच्याविषयी तुम्ही प्रश्न सोडवा, हे आता सगळीकडे पसरत राहिलंय, हे पसरत आहे. आणि नायसीन नावाच्या शहरामध्ये आले. ज्या माणसाने विषय उचलला त्याला त्या कमिटीच्या मीटिंग मध्ये बसूच दिलं नाही. तू नाही यायचंस, आम्ही बघू काय करायचं ते. आणि हा बाहेर राहून लोकांना त्यांना सांगत होता की असं नाही, हे असं आहे, बायबल हे सांगतं, देवाचं वचन हे सांगतं, योहानाने हे सांगितलं, पेत्राने हे सांगितलं. तो लोकांना ओढून ओढून सांगत होता, जुना करार आम्हाला हे शिकवतो. आणि ते सांगत असताना 30 बिशप एकत्र जमले आणि ते त्याविषयी विचार करू लागले की नेमकं करायचं काय, विचार काय करायचा. आणि हा बाहेर राहून काम करतो. कधी कधी माणसं कमिटीत बसल्यामुळं, त्याच्या बसल्यामुळं लोक ठराव करत नाहीत. हा बसला, ह्याला कसं दुखवायचं. बाहेर राहिल्यानंतर जे ठराव होतात ना ते खरं ठराव आहेत. 2-4 जणांना सांगून केलेले ठराव म्हणजे ठराव नाहीत. ते आम्ही आमची लॉबी तयार करतो, आमच्या सोयीने जीवन जगण्यासाठी, मंडळी आणि संस्था चालवण्यासाठी. तो देवाकडे प्रार्थना करत राहिला. आणि त्या 30 बिशपनी ज्यावेळेस लिखाण केलं त्यांचं, त्यावेळेस त्यांनी हे केलं, येशू ख्रिस्त हा देवाचा एकुलता एक पुत्र आहे आणि तो देव आहे. कम्युनिटीच्या विरुद्ध एकटा माणूस उभा राहिला आणि सगळं काही नीट झालं. आणि आजही काही चर्चेस नायसीन क्रीड वाचतात आणि नायसीन क्रीड मध्ये लिहिलेलं आहे येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे आणि हा देव आहे, हा देव आहे. नाताळाच्या वेळेस आम्ही गीत गातो, हार्क द एंजल, काय मराठीत भाषांतर आहे, शांती पृथ्वीवरती असो, बरोबर आहे ना? हार्क द एंजल. उपासना संगीत गीत क्रमांक 131, 132, 133 त्या ठिकाणी ती आहे. पहा ख्रिस्त जन्मला, जगद्गुरु एकला, दूत त्यास स्तविती, प्रभू राजा वर्णिती. त्या गीतामध्ये हे गीत जे आहे ते नायसीन क्रीडच्या असणारा सहभाग घेऊन हे गीत लिहिलं गेलेलं आहे. आणि ते आम्ही नाताळाच्या दिवशी गातो. एक माणूस कम्युनिटीच्या वरती देवाची कृपा, देवाचं वचन, देवाचा आत्मा घेऊन उभा राहिला आणि देवाने काम केलं. तिसरी महत्वाची गोष्ट, ज्या वेळेस चर्चेसमध्ये युनिटी बेरजेची दिसते त्याच्यावरती सत्य आहे, देवाचं वचन सत्य आहे. आणि शास्त्र म्हणते सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. 4थ्या शताब्दीपासून 1000 शताब्दीपर्यंत जर आम्ही आलो, 1000 वर्षापर्यंत, तर त्या काळामध्ये चर्च डार्क एजतून चाललं होतं. त्यावेळेस चर्चची जागा जी आहे ही वर्ल्डली थिंग्सनी आणि चर्च वेल्दी होत होतं. वर्ल्डलीनेस अँड वेल्दीनेस ऑलवेज किल्स द होलीनेस. आणि त्यावेळेस एक माणूस उभा राहिला, त्याचं नाव मार्टिन लुथर. आणि मार्टिन लुथर म्हणताना म्हणाला हे देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहे. आणि त्यावेळेस मार्टिन लुथरनी युनिटीपेक्षा देवाच्या वचनाला जास्त स्थान दिलं. त्यांनी त्या पोपनी त्याच्यावर टाकलेल्या बहिष्काराचा बॉनफायर केला, जाळून टाकलं. आणि पोपला त्यांनी प्रश्न विचारले, कारण की त्याला हे समजलं ख्रिस्त मंडळी रचणार आहे. माणसं मंडळी रचू शकत नाहीत, कारण की मंडळी ही ख्रिस्ताची आहे. मंडळी पाळकाची नाही, मंडळी कमिटीची नाही, मंडळी संस्थेची नाही. हा जागा संस्थेची आणि कमिटीची असू शकते, परंतु मंडळी नाही. फरक करतोय, जागा वेगळी आणि मंडळी वेगळी. पुढं तो म्हणतो मी
मी आपली मंडळी रचीन. तो म्हणतो मी आपली मंडळी रचील. मंडळी हा जो शब्द आहे ना, ग्रीक शब्द आहे एक्लेसिया. एक्लेसिया ह्या शब्दाचा अर्थ दोन शब्द जोडून एक शब्द ग्रीक मध्ये झालाय, एक्लेशिया. एक्लेशिया या शब्दाचा अर्थ आहे कॉल्ड आउट, जगातून बाहेर बोलावलेले लोक, जगातून देवाने खेचून बाहेर काढलेले लोक, जे ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे आकर्षित झाले आणि म्हणून त्यांना देवाची मुलं होण्याचा अधिकार मिळाला, अशी लोक. आणि त्यांना तो म्हणतो पाचारण केलेले, बोलावलेले संतगण. संत पौलशी अनेक वेळेस पत्राच्या सुरुवातीला शोध, तुम्ही निवडलेले संतगण आहात, तुम्ही पवित्र लोक आहात, तुम्ही पवित्र याजकगण आहात. पेत्राच्या भाषेमध्ये जगातून बाहेर बोलावलेले लोक. तो म्हणतो ती मंडळी आहे. ही जी मंडळी बाहेर बोलावलेली आहे, ही मंडळी ख्रिस्ताचं गौरव करण्यासाठी, देवाचं गौरव करण्यासाठी. मंडळी ही मनुष्य निर्मित नव्हे, तर मंडळी ही देवनिर्मित आहे. आणि मंडळीचा असणाऱ्या केंद्रस्थानी सर्वसमर्थ देव आहे. आणि थिओसेंट्रिक मंडळी ही देवाच्या आवडीची मंडळी आहे. प्रिय बंधू, तो म्हणतो मी मंडळी रचीन. आणि ज्यावेळेस तो रचतो त्यावेळेस ते सिस्टमॅटिक रचतो. कारण की शास्त्र आम्हाला स्तोत्र 127 मध्ये सांगतं, परमेश्वर जर घर बांधित नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. आम्ही किती मंडळी जगाच्या दृष्टिकोनातून रचण्याचा प्रयत्न केला, पण देवाचा अंगुली स्पर्श त्याच्यामध्ये नाही. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर जे रक्त पाडलं ते नाही. तर प्रिय बंधू भगिनींनो, ती मंडळी म्हणून देवाच्या नजरेत ग्राह्य धरली जाणारच नाही. मंडळीचं स्वर्गारोहण झाल्यानंतर पण जगामध्ये रविवारच्या भक्ती चालू राहणार आहे. त्यावेळेस पण पाळक लोक असणार आहेत. फक्त परिस्थिती काय माहितीये का? डेड पास्टर्स आर प्रीचिंग डेड पास्टर्स प्रीचिंग डेड सर्मन्स फ्रॉम द डेड पुलपिट टू द डेड चर्चेस. ही अवस्था त्यावेळेसची असणार आहे. कारण तारण पावलेले सगळे उचलले गेले. आणि ख्रिस्त म्हणतो मी रचीन. ख्रिस्ताला मंडळी रचू द्यायला पाहिजे. मी अनेक वेळेस वेगवेगळ्या लोकांशी बोलतो आणि त्यांच्या संगती जेवायला. कधी कधी नॉनव्हेज न खाणाऱ्या माणसाला माझे मित्र म्हणतात खाय ना, एक दिवस खाल्लं तर काय होईल. तो म्हणतो मी नाही खाणार, नाही खाणार. अनेक वेळेस नॉनव्हेज खाणाऱ्याला आपण व्हेज खा, तर तो म्हणतो शेर कभी घास खाता है क्या. अरे आम्ही जेवणाविषयी इतके आहोत, आम्ही मंडळीविषयी किती चाणाक्ष असायला पाहिजे. ख्रिस्ताला ती उभा करायला द्यायला पाहिजे. एका दिवसासाठी आम्ही आमच्या आत्मिक जीवनाचा आणि ख्रिस्ताचा अपमान करू नये. तो पुढे आल्यानंतर तो फार स्पष्ट म्हणतो, आणि मी उभा करीन, ख्रिस्त उभा करणार आहे. आणि ज्यावेळेस ख्रिस्त उभा करतो त्यावेळेस ख्रिस्ताची उभारणी कधी न पाडता येणार आहे. आणि तो पुढे म्हणतो, आणि व तिच्या पुढे अधोलोकांच्या द्वाराचे काही चालणार नाही. अधोलोक असणारा जो शब्द ग्रीक भाषेमध्ये वापरला या ठिकाणी तो आहे हेड्स. हेड्स म्हणजे काय की अजून नरक अग्नीमध्ये जे दुष्ट लोक आहेत, ज्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही, त्यांचं जे थांबण्याचं ठिकाण आहे ते आहे अधोलोक. त्या अधोलोकांचं त्या ठिकाणी अधोलोकामध्ये असणारे सर्व जेवढे आहेत ते सगळे जरी एकत्र आले तरी ते मंडळी समोर प्रबळ होणार नाहीत, किंवा मंडळीच्या समोर अधोलोकांच्या द्वारांना मी प्रबळ होऊ देणार नाही. द्वार शब्द लिहिलेला आहे. आणि हा द्वार शब्द जुन्या करारामध्ये, नवीन करारामध्ये, त्यावेळेसच्या ग्रीक संस्कृतीमध्ये, त्यावेळेसच्या असणाऱ्या पॅलेस्टिनियन संस्कृतीमध्ये त्यावेळेस होत असणारे निर्णय हे चर्चच्या वेशीमध्ये होत असे. म्हणून आम्हाला नीतिसूत्राच्या पुस्तकात योबाच्या पुस्तक वाचायला भेटतं, ज्यावेळेस वेशीवरती लोक बसायचे त्यावेळेस त्या ठिकाणी निर्णय व्हायचे. जेव्हा आम्ही रूथच्या पुस्तकात येतो त्यावेळेस पण वेशीवरती बोआज आणि रूथेचा असणारं नातेसंबंध तिथं जोडले गेले. आणि तो म्हणतो ज्या ठिकाणी डिक्री पास होते, ज्या ठिकाणी निर्णय पास होतात, त्या अधोलोकाचं द्वार जरी मंडळी समोर आलं तरी मी मंडळीच्या समोर त्याला प्रबळ होऊ देणार नाही. कारण की देवाचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं मंडळीला असणारे अभिवचन आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही ज्यावेळेस म्हणतो अधोलोकांच्या द्वारांना प्रबळ होऊ देणार नाही, एक तर आम्ही ख्रिस्ताचे म्हणून
म्हणून मंडळीच्या आतमध्ये राहू शकतो, किंवा आम्ही अधोलोकाच्या द्वारामध्ये बसून आम्ही मंडळीच्या विरुद्ध गोष्टी करू शकतो. ज्या वेळेस आम्ही मंडळीच्या विरुद्ध गोष्टी करतो त्यावेळेस आम्ही अधोलोकाची हात मिळवणी केलेली आहे. आम्ही ज्यावेळेस मंडळीला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतो, मग त्यात कारण काही असेल, स्वकेंद्रित असेल, नातगोता असेल, मित्रमंडळी असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, पतपिढी असेल, क्लब असेल, माझं हे त्याचं ते असेल, काही कारण असो, त्यावेळेस आम्ही अधोलोकांची हात मिळवणी करत आहोत. एक तर आम्ही अधोलोकाचे वाटेकरी असू शकतो, किंवा आम्ही ख्रिस्ताच्या राज्याचे वाटेकरी असू शकतो. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, सांभाळा. कुठल्याही मंडळीचा ऱ्हास होईल, माझ्या गोष्टीमुळे त्याच्यामध्ये पडू नका. कारण शास्त्र म्हणतं, मी 7 पिढ्यांपर्यंत, 3 पिढ्यांपर्यंत तुझ्याकडून मी ते वसूल करील. एक माणूस म्हणला, काय पाळक साहेब, ते नरक कोणी बघितलाय, स्वर्ग कोणी बघितलाय? त्या माणसाला सांगितलं, तेच मी आज सांगतो, सगळं इथं फेडल्याशिवाय मरण येणार नाही. सगळं इथं, कारण की जे शरीराने केलंय ना ते शरीराने भोगायचं, जे आत्म्याचं आहे ते नरकात आत्मा जाईल त्यावेळेस आहे, पण शरीराने जे केलं ते शरीराने भोगणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्रात खूप उदाहरणं आहेत हो, ती उदाहरणं बघून तरी आम्ही बदलायला पाहिजे. मंडळी संगती आम्ही खेळ मांडायला नकोय, ख्रिस्ताच्या द्राक्षमळ्या संगती आम्ही खेळ मांडायला नकोय. मग मला स्थान नाही मिळालं तरी चालेल, कारण येशूने एक फार सुंदर उत्तर दिलं. शिष्य म्हणाले, गुरुजी, येशू म्हणाला, श्रीमंताचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणे कठीण आहे. तो कठीण म्हणतो, अशक्य म्हणत नाही, कठीण आहे. आणि मग शिष्य म्हणाले, गुरुजी आम्हाला काय भेटेल? आम्ही तर तुमच्यासाठी घरदार नाते. येशू म्हणतो, थांब 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 थांब, ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी घरदार, नातेवाईक, बहीण भाऊ सोडलेले आहेत, त्यांना ह्या जगामध्ये मी 100 पटीने देईल, आणि त्याच वेळेस त्याला सार्वकालिक जीवन देईल. मनुष्याने सगळं जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ? मला काही नसेल तरी चालेल, पण तिथं गेल्यानंतर देवाने म्हटलं पाहिजे, भल्या व विश्वासू दासा, थोडक्या गोष्टीविषयी विश्वासू राहिलास, हे मी तुझी पुष्कळावरती नेमणूक करतो. नाहीतर त्याने म्हणायचं, उघडा पुस्तक, जीवनाचं पुस्तक उघडा. उघडलं पुस्तक, रोल आउट झालं. वाचा, अमुक अमुकचं नाव आहे का, अमुक अमुक ठिकाणाहून आलेला आहे, अमुक अमुक दिवशी जन्म पावलेला आहे का बघा. देवदूत सांगेल, माय मॅजेस्टी, आय डू नॉट फाइंड द नेम हिअर. न्यायाधीशाला म्हणतात ना, माय मॅजेस्टी, आय रेस्ट माय केस. तो म्हणेल, नाव नाही या पुस्तकात, चल बाबा ये डाव्या बाजूला. काही लोक असतील वाद घालणारे, हे देवा मी तुझ्या नावाने संदेश दिले, हे देवा मी तुझ्या नावाने भूत काढली, हे देवा, ही सगळी आहेत ना, ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आत्म्याची फळं आहेत. आणि तो म्हणतो, तू जे केलं मी तुला ओळखत नाही, कारण की माझं नाव वापरून तू केलंस. तुझं स्वतःच काय बाबा, तुझं स्वतःच काय? अधोलोकांच्या द्वारांना मंडळीच्या समोर सर्व समर्थ देवाचा एकुलता एक पुत्र कधी प्रबळ होऊ देत नाही. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही त्या येसावासारखे नसावे की पोटाला भूक लागली म्हणून वाटी भरण्यासाठी आपलं ज्येष्ठत्व विकलं. आम्ही असे नसावे की आमची आत्मिकता वर्षातल्या एका दिवसासाठी विकली गेली. सावध असा बहिणींनो, आपल्या घरात सावध असा.
भावांनो, आपल्या घरात सावध असा, जे ते बोलतात तिथं सावध असा. जर त्यामुळे मंडळीवरती आघात होत असतील तर सांभाळा, आम्ही चुकीच्या मार्गावरती आहोत. ख्रिस्त जी मंडळी उभा करत आहे त्या मंडळीला जर आम्ही उद्ध्वस्त करत आहोत तर ख्रिस्त हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण मंडळी ख्रिस्ताच्या अंतःकरणाच्या जवळची आहे. मंडळी ख्रिस्ताच्या अंतःकरणातून उगम पावलेली आहे. तो मंडळीवरती सर्वात जास्त प्रीती करतो. ती त्याची वधू आहे. त्याच्या वधूशी खेळवाड केलेला त्याला आवडत नाही. स्तोत्र संहिता 136 तो म्हणतो, मी त्याने मोठे मोठे राजे ठार मारले, बाशाणारा राजा ओग याला ठार मारले. हे सगळे जे होते ना, हे मातब्बर राजे होते. देव एका रात्रीमध्ये गोष्टी बदलतो. मने मने तकेल उपारसेन. देवाने आम्हाला असं म्हणू नये की मी तुला तागडीत तोलून पाहिलंस आणि तू उणा भरलास आणि मी तुझा अंत करणार आहे. आणि त्याच रात्री त्या बेलशेशरच्या राज्याचा अंत झाला. कारण बेलशेशरला हे वाटलं होतं, जग स्वर्गातून जरी देव उतरला तरी माझं राज्य कोणी हिसकावून घेणार नाही. कारण बाबेल नगरीच्या किनारीवरती वसलेलं हे बाबेलचं राज्य जे आहे, तिन्ही बाजूने ते सुरक्षित होतं. मोठी तटबंदी होती आणि एका बाजूला बाबेलची नदी जी आहे ही जोरात त्या ठिकाणून वाहत होती. ती नदी पार करणं फार कठीण होतं. ज्या रात्री लेख लिहिला गेला त्या रात्री त्या ठिकाणी नदीच्या पलीकडच्या बाजूला मेदी आणि पार्शांचं सैन्य आलं होतं. त्या ठिकाणी एक असणारा हा बाबेलोन मनुष्य त्या ठिकाणी भेटला आणि त्याला सांगितलं, याला विचारलं, अरे ही नदी पार करून कसं जायचं? तो म्हणला, नदी पार करून कोणी जाऊ शकत नाही, पण एक मार्ग आहे, त्या मार्गामुळे तुम्ही बाबेलच्या नगरीत घुसू शकता. तो मार्ग जो आहे ते भुयार होतं, ते नदीच्या अलीकडे होतं. नदीच्या खालून भुयार, पलीकडे जाऊन शहरात निघत होते. इकडे सगळ्यांनी हजार आलेले सगळे लोक दारू पिऊन मस्त झाले होते. देवाच्या असणाऱ्या वस्तूंचा त्यांनी सर्वतोपरी अपमान केलेला होता. आणि तो मार्ग भेटला आणि दार्यावेश वयोवृद्ध मनुष्य, हा वयोवृद्ध राजा, याने एका रात्रीमध्ये जगाची असणारी महासत्ता उलटून टाकली आणि त्या सिंहासनावरती तो जाऊन बसला. कारण की देव क्षणार्धात गोष्टी बदलणारा देव आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, मंडळीच्या विरुद्ध जाऊ नका. कारण मंडळी ख्रिस्ताची आहे. मंडळी ख्रिस्त उभा करतो. जे जे देवाच्या राज्याच्या आणि मंडळीच्या विरोधात गेलेत त्यांची राज्य संपली. 4थ्या शताब्दीमध्ये रोमन साम्राज्य संपलं. 10व्या शताब्दीमध्ये रोमन साम्राज्य पुन्हा उभा राहिलं. कारण 10व्या शताब्दीमध्ये जो पोप होता त्या पोपला 2दा मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, खून करण्याचा. आणि त्यावेळेस हा असणारा सो कॉल्ड राजा की जो त्या परंपरेत आहे त्याने त्याला वाचवलं. आणि मग तो म्हणताना म्हणाला, तुला काय पाहिजे? तू माझा 2दा जीव वाचवला. आणि मग त्याने सांगितलं, ख्रिसमसच्या दिवशी तो व्हॅटिकन सिटीमधून जाहीर कर की मी कैसर आहे. आणि त्या दिवशी पोपने ख्रिसमसच्या भक्तीमध्ये मॉर्निंग वर्शिपमध्ये जाहीर केलं की हा आता आपला कैसर आहे. आणि तेथून पुन्हा एकदा राजसत्ता आणि धार्मिक सत्ता यांच्यामध्ये कलहाची सुरुवात झाली. ख्रिस्त मंडळी उभारणार आहे. त्या ख्रिस्ताला हात लावा. ख्रिस्ताच्या हातात आपला हात द्या आणि त्याला म्हणा, हे देवा, मला तुझ्या मंडळीच्या उभारणीमध्ये सहाय्य कर. मला मंडळी उद्ध्वस्त करण्यामध्ये नको घेऊस. मग लोकांनी वाळवीत टाकलं तरी चालेल. सावध असा. हे कोणाला गिळावं हे शोधित फिरत आहे. सध्या सैतान असे लोक शोधत आहे की जे मंडळीच्या आतून मंडळीला ते व्हाईट अँट दिमक म्हणून लागतील, वाळवी म्हणून लागतील आणि मंडळी उद्ध्वस्त करतील. मंडळीमध्ये जीवन आहे. मंडळीमध्ये सार्वकालिक जीवन आहे. मंडळीमध्ये ख्रिस्ताची समक्षता आहे. मंडळीमध्ये पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आहे. मंडळीमध्ये देवाच्या वचनाची सुपर ऑथॉरिटी आहे.
मंडळीमध्ये देवाची कृपा आहे, मंडळीमध्ये देवाचा अनुग्रह आहे, मंडळीमध्ये देवाची प्रीती आहे, मंडळीमध्ये देवाची शांती आहे आणि मंडळीला ख्रिस्तापासून प्राप्त होणारी सुरक्षितता आहे की ज्या सुरक्षिततेच्या समोर अधोलोकांचे द्वार देखील प्रबळ होणार नाहीत. शेवटी विजय ख्रिस्ताचा आणि ख्रिस्ताच्या मंडळीचाच होईल. आणि म्हणून सावध असा, ख्रिस्ताच्या मंडळीला ख्रिस्ताची राहू द्यात, स्वतःची करू नका आणि तिचं विपरीत रूप करू नका. कारण की एक शेवटचा दाखला सांगतो, लूका शुभवर्तमान 20वा अध्याय 9 ते 18 वचनामध्ये आहे. येशूने सांगताना सांगितलं, एका माणसाने द्राक्षमळा लावला आणि द्राक्षमळा लावल्यानंतर त्याने तो द्राक्षमळा काही कडे सोपून दिला आणि काही काळानंतर तो हिशोब घेण्यासाठी आला. ज्यावेळेस तो हिशोब घेण्यासाठी आला ना, तो आल्यानंतर मग त्यांनी सांगितलं, जा काहीतरी भेटेल ते घेऊन ये, आपण त्याला आपला द्राक्षमळा दिलाय. आणि म्हणून काही चाकर गेले, ते म्हणाले की मालकाने आम्हाला पाठवले, काही फळ द्या. आणि त्यांनी त्याला मार आणि चोप देऊन पाठवलं, मार आणि चोप देऊन पाठवलं. मग दुसरा गट गेला, त्यांनाही मारून पाठवलं. त्यानंतर तो म्हणतो की यदा कदाचित माझ्या मुलाचा ते सन्मान करतील म्हणून त्याच्या मुलाला पाठवलं. त्यांनी सांगितलं, हा तर वारीस आहे, याला मारून टाका. त्याला मारून टाकलं. आणि शास्त्र म्हणतं, नंतर द्राक्षमळ्याचा मालक येऊन त्यांचे हाल हाल करील. प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्ताच्या मंडळीचे हाल हाल करणाऱ्याचे ख्रिस्त हाल हाल करतो. ख्रिस्ताच्या मंडळीला उद्ध्वस्त करणाऱ्याचे परमेश्वर त्यांचं जीवन उद्ध्वस्त करतो. कारण की मंडळी ख्रिस्ताची आहे, मंडळी कुठल्याही व्यक्तीची नाही. मंडळी ना पाळकाची, मंडळी ना कमिटीची. म्हणून ज्या वेळेस आम्ही निर्णय घेतो आणि मंडळीविषयी बोलतो, त्यावेळेस आम्ही फार चाणाक्ष असायला पाहिजे. आम्ही देव सांगतो ते करतोय का आम्ही देखल्या देवाला दंडवत घालतो. दिसला अब्राम की म्हणायचं सलाम पाळायचा आहे, गेलं की म्हणा त्या अब्रामला काही काम नाही. ह्याला म्हणतो आपण देखल्या देवाला दंडवत. प्रिय बंधू भगिनींनो, सावध असा, अंतःकरण जाणणारा देव आहे. मी ज्यावेळेस एखादी गोष्ट करतो त्यावेळेस त्याच्या पाठीमागं माझं अंतःकरण काय आहे हे देवाला चांगलं माहीत आहे माणसांपेक्षा. तसंच आपल्या सर्वांची पण गोष्ट तीच आहे. आणि म्हणून सांभाळा, मंडळीसाठी मंडळी वाढेल, मंडळीची वाढवेल. करिंथीकरास पहिले पत्र 14वा अध्याय म्हणतो, ख्रिस्ताने देवा प्रभू पवित्र आत्म्याच्या द्वारे जी कृपादानं आम्हाला मिळते यासाठी की मंडळीची उन्नती व्हावी. आमच्याद्वारे मंडळीची उन्नती व्हावी या प्रकारे आमचे शब्द कृती असावे. देवाच्या द्राक्षमळ्याला बाधा होणार नाही याकडे देखील आम्ही लक्ष द्यायला पाहिजे. आणि जर आमच्या तोंडातले शब्द आणि आमच्या कृती ख्रिस्ताची मंडळी आणि ख्रिस्ताचा द्राक्षमळा याला बाधा करीत असेल तर आम्ही थांबायला पाहिजे, तिथून उठायला पाहिजे, एकटं राहायला पाहिजे. कारण की ते चांगले आहे. सर्व समर्थ देवाच्या हाती सापडण्यापेक्षा हे बरं आहे. आणि देव ज्यावेळेस दात जळतो त्यावेळेस बारीक दळतो. म्हणून सांभाळा, ख्रिस्ताच्या हृदयाला हात लावू नका. ख्रिस्ताचं हृदय ख्रिस्ताची मंडळी आहे. म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो, लोकांच्या सेवा बंद करू नका. आणि कुठल्या चर्चची सेवा खंडित होईल हे करू नका. चर्च कुठले असो ते देवाने हिशोब घ्यायचा, चूक आहे का बरोबर आहे ते. आम्ही कोण आहोत? देवाचं मूल आहोत का आम्ही न्यायाधीश आहोत? इथं बरीच तरुण मंडळी आहेत. घरी गेल्यावर असं म्हणता का रे पप्पाला, हे पप्पा तू ऐक काय म्हणतोय मी ते म्हणता का अरे कारे बोलता का? आता नवीन पद्धत आली, बापाला अरे कारे म्हणायची. शास्त्र म्हणतो डोम कावळे त्याला टोचा मारतील. प्रिय बंधू आणि भगिनी, त्याप्रमाणे देवाचं मान देवाला द्या. देव न्याय करणार म्हणजे करणार. आणि जे जिवंत आहे ते सगळे पाहतील आणि त्यावेळेस लोक म्हणतील हे ह्याच्यामुळं झालं,
हे त्याच्यामुळं झालं, हे असा बोलला होता म्हणून झालं, ते तसं झालं, आणि लोक त्यावेळेस त्या घटनेचा पुनरुच्चार करतील. म्हणून सांभाळा. देवाला म्हणा, देवा मला तुझ्या मंडळीचा पुरस्कृत म्हणून जीवन जगू देत. तुझ्या मंडळीचा घात करणारा नकोय. ख्रिस्त म्हणलेल्या खडकावरती आणि त्या कोनशिलेवरती रचलेल्या प्रेषितांच्या पायावरती आम्ही रचले जात आहोत, आणि हे ख्रिस्ताच्या गौरवासाठी आहोत. त्याकडे लक्ष देऊयात. प्रिय बंधू भगिनींनो, असं अंतकरण ठेवू नका की जे देवाच्या मंडळीचा आणि द्राक्ष मळ्याचा घात करेल. एक शेवटचं उदाहरण सांगतो. पुण्यामध्ये एक माणूस भेटला. एक ठिकाणी संदेश झाला, ती व्यक्ती म्हणली, पाळक साहेब, आमच्या कुटुंबाचा फार मोठा वारसा आहे. मला असं वाटलं तो आत्मिक काहीतरी सांगल, लोकांना आणलंय. जेवत होतो मी पण दुपारचं आपलं. मी म्हटलो, बोला ब्रदर. म्हटले, माझ्या पूर्वजांनी मिशनऱ्यांना जगू दिलं नाही. मी विचारलं, जगू दिलं नाही म्हणजे? ते म्हणले, माझ्याकडे पत्र आहेत आज पण, आमच्या पूर्वजांनी कार्बन पेपर टाकून लिहिलेले आहेत. मला काय समजानाच बराच वेळ. म्हणलं, जरा स्पष्ट करा. म्हणले, आम्ही मिशनऱ्यांची तक्रार हिथून जर माझ्या इच्छेप्रमाणे झालं नाही ना, की त्या मिशनरीची तक्रार मी इथून तिथं करायचो, त्यांना त्रास द्यायचो. इकडच्या पाळक लोकांची तक्रार तिकडं मी करायचो, आमच्या त्या असणाऱ्या होम बोर्डाकडे जे परदेशात होतं तिथं करायचे, आणि तिथून ह्यांना विचारणा व्हायची, आणि मग आमचं नाव सांगितलं यायचे. ब्रदर, मी कधी केलं? आणि आमच्या पूर्वजांना फार आनंद व्हायचा, मिशनरी माझ्या दारामध्ये विचारायला आला. मी म्हणलो, सांभाळा. तुमच्या पूर्वजांच्या ज्याच्यावरती तुम्ही गर्व करताय ना, त्याच्यामुळं मरायच्या अगोदर देवाला तुम्हाला ह्याचा सगळा हिशोब द्यावा लागेल. कारण तुम्ही तुमच्या तोंडाने तुमच्या चुकीच्या गोष्टीचा गौरव करताय. न जाणो देव तुमचं तोंड बंद न करो. सांभाळा. कारण मंडळी ख्रिस्ताची आहे, मंडळी पेत्राची नाही, आणि पेत्रावर मंडळी रचली जात नाही. ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर मंडळी रचली जात आहे. शांत रहा आणि देवाला देवाचं काम करू द्यात. अन्यथा देवाच्या शिक्षेला सामोरं जावं लागेल. आजचा संदेश येत असताना ही भिंतीवरची वॉर्निंग आहे. मने तखेल उपारसीन. मी मंडळीसाठी तुला तागडीत टाकलंस, आणि देवाने पुढं आम्हाला असं म्हणू नये की तू उन्हा भरलास. मी तुला माझ्या द्राक्ष मळ्यासाठी मी तुला तागडीत टाकलं, तू उन्हा भरलास. त्याच्या विरुद्ध देवाने आम्हाला म्हटलं पाहिजे, मी तुला तागडीत टाकलं, भल्या व विश्वासू दासा, ये मी तुझ्या पुष्कळावर नेमणूक करतो. उभा राहूयात, प्रार्थना करू. त्यानंतर प्रभूने शिकवलेली प्रार्थना, आशीर्वाद आणि सुवंदेव परात्पर म्हणून उपासनेचा समारोप करूयात. हे आमच्या प्रेमळ आणि जिवंत प्रभुदेव, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण की तू आमचा प्रेमळ आणि जिवंत देवबाप आहेस. मंडळी तुझ्या अंतकरणाच्या जवळचा विषय. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, त्याची तू वधू म्हणून तिच्याकडे पाहतोस, आणि परमेश्वरा ख्रिस्त म्हणतो की ह्या मंडळीची रचना मी करणार आहे. आम्ही ख्रिस्ताच्या वचनाला पुरस्कृत, मंडळीला वाढवणारे, मंडळीला ख्रिस्ताच्या सदृश्य करणारे, मंडळीला ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये वाढवणारे लोक ठराशी कृपा दे. प्रभुदेव, आम्ही मंडळीतले असावेत म्हणून तो आमचा सहाय्य करता. तो आम्ही आधो लोकांशी हात मिळवणी करू नये म्हणून तुझ्या पवित्र आत्म्याला वारंवार आमच्याशी बोलू देत. हे प्रभुदेव, आम्ही प्रार्थना करतो. मंडळी ही मोलाने विकत घेतलेली आहे. आम्ही मंडळीचा खेळ मांडू नये, मंडळीच्या सेवेचा खेळ मांडू नये, तर आम्ही तुझं गौरव करावं अशी तुझी कृपा तू दे. परमेश्वरा, तू आम्हाला सुबुद्धी अंतकरण देणारा देव तू. तुझी कृपा तू सहाय्य करता पुढारी हो. विभक्त होत असताना तुझी कृपा आम्हा प्रत्येकासंगती असू दे. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त आमचा गौरवी तारणारा ह्याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमचे ऋणे असरून सोडले आहे
तसेच तू आमचे ऋणी आम्हास आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा, म्हणजे देव जो बाप याची प्रीती, मंडळीचं संरक्षण, पुढारीपण आणि मंडळीची वाढ करणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि मंडळीला शुद्धतेमध्ये आणि ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये वाढवणाऱ्या पवित्र आत्म्याची समक्षता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आणि विशेषतः ख्रिस्ताच्या मंडळीबरोबर आता आणि येशूचे पुन्हा येणे होईपर्यंत असो. आमेन.